स्वागत आहे सर्वांचं. आज आपण ज्या योगासनांचा सराव करणार आहे त्या योगासनांच्या सरावामध्ये आजचं आसन आहे ते मत्स्यासन. माशासारखं पाण्यामध्ये पडून राहणं त्याला मत्स्यासन म्हटलं जातं. मत्स्यासन कसं करायचं तर पहिल्यांदा शवासनामध्ये थांबायचं, म्हणजे आपण झोपलेल्या स्थितीत असतो तसं झोपलेल्या स्थितीमध्ये विश्राम पद्मासन करायचं. विश्राम पद्मासन कसं करायचं तर झोपलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला पद्मासन करायचा. झोपलेल्या अवस्थेत पद्मासन, दोन्ही पाय गुंफल्यावर पद्मासनात आहे आणि मग झोपायचं. झोपून अशा पद्धतीनं हे मत्स्यासन आहे. माशासारखं पाण्यामध्ये मासा तरंगतो त्या पद्धतीनं थांबणं असं हे मत्स्यासन आहे. मत्स्यासनासाठी आपल्याला झोपायचं असतं, म्हणजे शवासनाच्या स्थितीत राहायचं. शवासनाच्या स्थितीनंतर आपल्याला पुन्हा त्याच्या सोबतच विश्राम पद्मासन करायचं असतं. झोपून पद्मासन त्यावेळेला आपण हाताने पायाचे अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा. डोकं जमिनीला टेकवायचं, मान आणि पाठ जरा उचलायची असते आणि कोपर जरी टेकवले जमिनीला तरी चालतात. आता पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सिंहासन. आता सिंहासनाचा पहिला प्रकार असा आहे की सुखासनात बसा. सुखासनात बसल्यानंतर डाव्या हाताने टाच उजव्या हे असं बसायचं. त्याला म्हणतात सिंहासनाची स्थिती. सिंहासन. सिंहासन करत असताना मात्र जीभ बाहेर काढतो आपण. हे आहे सिंहासन. सिंहासनाचा दुसरा प्रकार सिंहासन करत असताना म्हणजे घशातून आपल्याला आवाज बाहेर काढता आला पाहिजे. त्यावेळेला सिंह गर्जना करेल त्या पद्धतीनं आपल्याला सुद्धा आवाज काढायचा. त्यामुळे कंठ म्हणजे आपला स्वर मधुर होतो. जितकी जीभ बाहेर काढता येईल तेवढी काढायची. डोळ्यांच्या मध्यभागी आपलं लक्ष असायला हवं. अशा पद्धतीने. आता सिंहासनाचा दुसरा प्रकार असा आहे दोन्ही पायांच्या टाचा डाव्या बाजूला उजवी आणि उजव्या बाजूला डावी अशा पद्धतीनं मूलाधार चक्र ज्याला म्हटलं जातं आपल्या शिवनाडीच्या जवळ अशा पद्धतीने बसायचं आणि मग दोन्ही हात गुडघ्यावर ठेवायचे. मान खाली खेचायची आणि मग जीभ बाहेर काढून हा सिंहासनाचा दुसरा प्रकार आहे. हा सिंहासनाचा दुसरा प्रकार. सिंहासनामध्ये जालंधर बंद लावतात.
जालंधर बंद, उडियाणा बंद, बाकीचे मूळ बंद, हे बंद आपण पुढं शिकणार आहोत. इथं जास्ती करून असं सुद्धा दोन्ही टाचा आपल्या शिवन नाडीला अशा पद्धतीनं सुद्धा बसतात. दोन्ही टाचा हे करून आणि मग सिंहासन केलं जातं. आता गोमुखासन, गोमुखासनाची पद्धत पाहूया. गायीच्या तोंडासारखं आसन खूप साधं आहे. आपण सहज बसतो तसं बसणार आहोत. एक पाय फक्त बाजूला ठेवतोय आणि पाठीमागून आपल्याला हात पकडायचा आहे. हे आहे गोमुखासन. गोमुखासन. जो पाय वर आहे तोच त्या बाजूचा हात वर घ्या. दोन्ही हात पकडता येतील. पुन्हा हळूहळू दुसरा पाय आत घेऊ. दुसऱ्या बाजूने गोमुखासन. गोमुखासनाचे दोन्ही प्रकार पाहिले आता. गोमुखासनाच्या दोन्ही प्रकारानंतर आपण उत्कटासन पाहणार आहोत. उत्कटासन सोपं आहे. टाचांवर बसायचं आहे. टाचांवर टाचांवर बसायचं असं. हे उत्कटासन आहे. टाचा उचला, चवड्यावर बसा. टाचा नको, टाचा उचला, चवड्यावर बसा. नुसते पुढच्या पायाचं पंजा आहे त्याच्यावर बसायचंय. टाचांवर नाही, चवड्यावर बसा. नंतर पुढं असं हात ताट करायचे. हे सुद्धा उत्कटासनाचा दुसरा प्रकार आहे. पायाला हात चिकटवलेले, हात सरळ. हा उत्कटासनाचा दुसरा प्रकार आहे. लक्षात ठेवा, पाय असे पाय पाहिजेत. चवड्यावर बसायचे आपल्याला. आता तिसरा प्रकार, हात जोडायचे. हा उत्कटासनाचा तिसरा प्रकार आहे. हात जोडायचे. अशा पद्धतीनं उत्कटासन. पंजे पूर्ण टेकून सुद्धा उत्कटासन केलं जातं. म्हणजे पंजे पूर्ण टेकले समजा असे, पंजावर बसलोय असंही करतात. आता कुक्कुटासन. कुक्कुटासनाचा प्रकार पाहूया. कुक्कुटासन, कुक्कुट म्हणजे कोंबडा. कोंबड्यासारखं आसन आहे.
आपण पद्मासनात बसणार आहोत. पद्मासनात बसणार आहोत. पद्मासनात बसल्यानंतर तो एक हात इथून मधून आणि दुसरा हात दुसऱ्या बाजूने इथं अशा आत हात दोन्ही पास करायची आणि हातावर शरीर उचलायचं आहे. हातावर शरीर उचलायचं, त्याला कुक्कुटासन म्हटलं जातं. जास्तीत जास्त हातावर शरीर तोलून धरायचं वरच्यावर. ते कुक्कुटासन असतं. कुक्कुटासनानंतर आपण पुढचं आसन पाहणार आहोत. आसनाचं नाव आहे वृषभासन. गुडघ्यावर बसायचं. गुडघ्यावर बसून गुडघ्यावर बसले आपण कोपर टेकवायचा, कोपर, आणि पुढे पाहायचं. ते आहे वृषभासन. वृषभासन असं हे वृषभासन असतं. वृषभ म्हणजे बैल. हे आसन करत असताना आपल्याला हात पुढचे सपाट लागतील, हात असे पालते लागतील, पालते असे नाही ठेवायचे, असे ठेवायचे वृषभासन करताना. पुढं पुढं आहे त्रिकोणासन. त्रिकोणासन करताना त्रिकोणासन करत असताना पायामध्ये अंतर घ्यायचं. पायामध्ये अंतर घेऊन अशा पद्धतीने करायचं. एक पाय गुडघ्यावर ठेवा. असंच या बाजूला. त्रिकोणासन करत असताना गुडघ्यावर हात न ठेवता तो पायाच्या अंगठ्यापर्यंत न्यायचा. पूर्ण त्रिकोण होईल. त्रिकोणासन आता दुसऱ्या बाजूला. हेच आणखी असंही करतात. असंही त्रिकोणासन केलं जातं. हात वर सरळ. त्रिकोणासन. त्रिकोणासनाचे 2-3 प्रकार आता आपण पाहिलेले आहेत. वेगवेगळे त्रिकोणासनाचे प्रकार. अष्टांग नमस्कारासन.
अष्टांग नमस्कार. अष्टांग नमस्कारासन आपण सूर्यनमस्कार करताना पाहिलेलं होतं. आपले पाय, गुडघे टेकलेले, पोपट टेकलेला आणि मस्तक आपलं टेकलेलं. अष्टांग नमस्कारासन आहे. अष्टांग नमस्कारामध्ये आपल्याला 8 अंग म्हणजे दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही गुडघे, छाती आणि हनुवटी एवढा भाग आपल्याला टेकवायचा असतो जमिनीला. दोन्ही हात, दोन्ही पाय, दोन्ही गुडघे, छाती आणि हनुवटी टेकवायची. आपण मग अशी डोकं टेकवलेलं होतं. पुन्हा एकदा दोन्ही पाय टेकले, दोन्ही गुडघे टेकले, दोन्ही हात टेकले, छाती आणि हनुवटी मस्त टेकू नका. असं अष्टांग नमस्कारासन होईल. अष्टांग नमस्कारासन. पुढचं आसन आहे हनुमानासन. हनुमानासन करत असताना एक पाय समोर असतो, एक पाय पाठीमागे असतो. दोन्ही पाय जास्तीत जास्त खाली न्यायचे असतात आणि नमस्कार करायचा असतो. तुम्हाला पूर्ण बसता येत असेल तरी पूर्ण बसा. असं स्प्लिट करून हे हनुमानासन असतं. पूर्ण स्प्लिट करून बसता येत असेल तर बसा. पुढचा पाय आणखी पुढं सरळ नेऊन अशा पद्धतीनं हनुमानासन असतं. हनुमानासनानंतर पुढचा प्रकार आहे अर्धचंद्रासन. अर्धचंद्रासन कसं करतात? अर्धचंद्रासन एक पाय असा बाजूला ठेवलेला आहे आणि बाजूला पाय ठेवून दुसरा हात असा कमरेच्या जवळ. एक पाय वाकवायचा आहे. एक पाय वाकवून ज्यावेळेला खाली एक हात टेकवला जातो त्यावेळेला अर्धचंद्रासन असं म्हटलं जातं. अर्धचंद्रासन. तसंच या बाजूला एक पाय वाकवला, हात खाली. हे अर्धचंद्रासन आहे. अर्धचंद्रासनामध्ये हात सप्पई पण ठेवा खाली. असा हात पंजा नुसत्या बोटांवर हात, बोट टेकवू नका, पूर्ण हात खाली टेकवा.
अर्धचंद्रासनाचा दुसरा प्रकार पण आहे, तो असा आहे. आपण वज्रासनात बसलोय, हात बांधायचे आणि पाठीमागं पाहायचं. हे सुद्धा अर्धचंद्रासन आहे. असं गुडघ्यावर थांबा, गुडघ्यावर थांबून मग पाठीमागं पहा. असं अर्धचंद्रासन तयार होतं. अर्धचंद्रासनाचा आणखी एक प्रकार आहे. त्यामध्ये एक पाय पाठीमागे सरळ ठेवला जातो असा, आणि एक हात असा. हा एक अर्धचंद्रासनाचा प्रकार आहे. अर्धचंद्रासनाचा आणखी एक प्रकार आहे, चौथा प्रकार. त्यामध्ये असा पण बसतोय, गुडघा एक असा, एक गुडघा टेकवलेला आहे, पाठीमागं झुकायचं. हा सुद्धा अर्धचंद्रासनाचा प्रकार आहे. नंतर अर्धचंद्रासनामध्ये आणखी एक प्रकार येतो. त्यामध्ये पाठीमागं झोपून हातावर उठायचं, असा तो प्रकार आहे. पाठीमागं झोपून असं. हा अर्धचंद्रासनाचा आणखी एक प्रकार होता, अर्धचंद्रासन त्याचा प्रकार. नंतर लोलासन. लोल म्हणजे कंपायमान किंवा थरथरणारा, हलणारा, चंचल. जमिनीवर बसून पाय सरळ समोर पसरायचे, दोन्ही तळहात कमरेच्या बाजूला ठेवायचे. आसनावरून उठत उजवा गुडघा मागच्या बाजूला वाकवायचा आणि त्यावर बसायचं आहे. हे लोलासन आहे. लोलासन बाजूला हात ठेवायचे, हा लोलासनाचा हा प्रकार आहे. यानंतर तुलासन, झुलासन किंवा उत्थित पद्मासन असं एक आहे. बघा, मगाशी आपण पाहिले होते कुक्कुटासन. त्या कुक्कुटासनासारखंच पण जराशी वेगळं. दोन्ही पाय आपले वर घेतले, फक्त आता हात आतून नाही तर बाहेर ठेवायचे आणि झुलान करायचं. हातावर
बॅलन्स करायचा, दोन हात बाजूला ठेवले, हातावर बॅलन्स करायचा आणि झुल्यासारखं झुलायचं. त्याला झुलासन, तुलासन किंवा उत्थित पद्मासन असं पण म्हटलं जातं. उत्थित पद्मासन, झुलासन, तुलासन किंवा उत्थित पद्मासन. आता आपण पाहिलं पुढचं आसन पाहूया. यामध्ये सुप्त एक हस्तपाद उध्वासन, सुप्त एक हस्तपाद उध्वासन किंवा मेरू आकर्षणासन. आपण झोपतो त्या पद्धतीनं झोपायचं आहे. फक्त एक हात सरळ एका बाजूला असं झोपतोय आपण. हा हात सरळ ठेवलाय आणि हा हात वर ठेवलाय. फक्त पाय उचलायचा आणि हातानं पायाला पकडायचं. अंगठा पकडायचा. मेरू आकर्षणासन असं याचं नाव आहे. मेरू आकर्षणासन. यामध्ये एक हात डोक्याखाली घेऊन सुद्धा या मेरू आकर्षणासन करता येतो. एक हात डोक्याखाली घेऊन सुद्धा असा मेरू आकर्षणासन करता येतं. तसंच सेम या बाजूला हात सरळ ठेवून असं डोक्याखाली हात ठेवला. मेरू आकर्षणासन आपण पाहिलं. मेरू आकर्षणासन यानंतर वसिष्ठासन. वशिष्ठासन कसं करतात तसंच आहे मेरू आकर्षणासनासारखं. आपण एका बाजूला झोपलोय पण आता झोपायचं नाही. एका हातावर बॅलन्स करायचा आहे. एका हातावर बॅलन्स करून तिरक्या स्थितीत असताना आपला पाय वर पकडण्यासाठी घ्यायचा. वशिष्ठासन असं म्हटलं जातं. म्हणजे हा पाय वर पकडायचा आहे पण आपण शरीर पण बॅलन्स वर करायचं आहे. अशा पद्धतीनं बघा तुम्हाला जमतंय का हे वसिष्ठासन. नंतर आहे उत्तान कुर्मासन किंवा गर्भासन किंवा गर्भपिंडासन. हे कसं करायचं? पद्मासनात बसायचं. दोन्ही हात मधून घ्यायचे. जास्तीत जास्त हात वर घ्यायचे आणि इथून घेतलेले हात वर घेऊन आपल्याला कान पकडायचे. जे खालून घेतलेले जे हात आहेत त्याने आपल्याला कान पकडायची. बघा जमते का? बघा तर ते जमेना. हात आपले कोपरापर्यंत हात गेले पाहिजेत. हात आपल्या कोपरापर्यंत जातील त्याला आपण मग आपले कान पकडू शकू. पण या दोन्ही पायांच्या मधून हात घालून
कोपऱ्यापर्यंत आत न्यायचे आणि मग कान पकडायचे आहेत. ज्याला उत्थित उत्तानपूर्वासन किंवा गर्भपिंडासन किंवा गर्भासन असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी येते जो याला जास्तीत जास्त पाय मांड्या वर घेतल्या आल्या तर आपण पकडू शकतो आपले कान पकडायचे आहेत. आता मुक्तासनामध्ये दोन्ही चवड्यावर बसायचं आहे आपल्याला. मुक्तासन दोन्ही टाचा एकमेकाला चिकटवायच्या. असं बसायचं. हे मुक्तासन आहे. दोन्ही टाचा एकमेकाला टेकून बसायचं. हा मुक्तासन, याला मुक्तासन असं म्हटलं जातं. मुक्तासनाचा हा भाग आहे. मुक्तासन त्या हाताच्या पंजावर आपण बसतोय, हात बाजूला, तर पाठीचा कणा ताठ ठेवायचा, मान ताठ ठेवायची. असे मुक्तासन आहे. मुक्तासनामध्ये प्रत्येक आसनाची खूप लाभ आहे. हात मांडीवर ठेवतो, गुडघ्यावर ठेवतो त्यावेळेला असं ज्ञानमुद्रेत सुद्धा ठेवू शकता. ज्ञानमुद्रा दोन्ही बोट एकमेकाला चिकटवायची आणि 3 बोट सोडायची, असं आपण बसू शकतो. म्हणजे या मुक्तासनामध्ये अशा पद्धतीने आजची ही आसनं होती. उद्या आपण विपरीत दंडासन, खगासन, पूर्वोत्तानासन, रपटासन, सेतुआसन, खंजरासन, कल्याणासन अशी आसनं पाहणार आहोत. आजच्यासाठी एवढी आसनं बास करूया आपण. उद्या आपण आणखीन वेगळी नवीन आसनं घेऊन येणार आहोत. नवीन आसनं उद्या शिकणार आहोत. प्रत्येक आसनाच्या वेळेला प्रत्येक आसन हे 5-10 सेकंदापर्यंत ठेवायचं असतं. प्रत्येक आसनाच्या स्थितीमध्ये 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद अशा पद्धतीने जर आसनाचा काळ वाढवला तर आसनाचे लाभ सुद्धा वाढत जातात, आसनाचे फायदे वाढत जातात. आसनामुळं खूप आपल्या शरीरातल्या सगळ्या नाड्या शुद्ध होत असतात. आसनामुळे आपलं शरीरातल्या सगळे जे रोमरंध्र असतात, म्हणजे घाम सगळ्या छिद्रातून बाहेर येऊन निघून जातो. म्हणजे जिथं जिथं शरीरावरचे केस आहेत, रोमरंध्र आहे, तिथून घाम बाहेर पडतो आणि आपलं शरीर सगळे वाईट घटक शरीरातून बाहेर पडून शरीर स्वच्छ होतं, शुद्ध होतं, ताजं तबानं होतं, फ्रेश होतं. म्हणून दररोज घाम येईपर्यंत व्यायाम करायला हवा. म्हणजे दोरउड्या मारा, धावणे करा, 3-4 किलोमीटर धावायचं असेल, डोंगर चढायचा असेल, सायकल चालवायची असेल, पोहायचे असेल, असले व्यायाम करायला हवे की ज्यामुळे आपलं शरीर एकदम ताजं तवानं राहील, फ्रेश राहील. असं व्यायाम करायला हवा. तर ठीक आहे, आपण आता या ठिकाणी थांबतोय. आजचा क्लास इथं संपेल. योगा क्लास मध्ये आपण पुन्हा उद्या भेटू सकाळी 7 वाजता आणि उद्या आणखीन नवीन आसनं घेऊन.